नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र या परीक्षेमध्ये अतिशय सुंदररित्या आपण समाजशास्त्र इयत्ता 6वीचा पेपर सोडवलेला आहे. पण त्या पेपरविषयी आपण अधिक चर्चा उत्तरासहित करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर जर प्रश्नपत्रिका असेल तर ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये मी प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्हाला दाखवतो आहे आणि त्याची उत्तरंसुद्धा सांगणार आहे. बघा, इतिहासाचा पहिला प्रश्न होता, हडप्पा संस्कृतीला टिंबटिंब संस्कृती नावाने ओळखली जाते. उत्तर होतं सिंधू. वेद काळात टिंबटिंब हा प्रमुख व्यवसाय होता. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या पसरलेल्या रांगा आहेत. भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवलेले आहे. अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागा होत्या. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फक्त पुस्तकाचा उपयोग करायचा आहे. पुस्तकावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. जोड्या लावा. मोहंजोदडोची जोडी होती महास्नानगृह. ड. आफ्रिका खंड. त्याची जोडी होती जगातील मोठे वाळवंट. अश्व. याची जोडी होती घोडा. ओव्या. याची जोडी होती मौखिक साधने. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. इतिहास म्हणजे काय? बघा, इतिहास म्हणजेच मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय. बघा, वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये कशाला देवता रूप दिले होते असा प्रश्न होता. तर निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांना देवता रूप दिले होते. सूक्त कशाला म्हणतात? सूक्त एखाद्या देवतेची स्तुती करणाऱ्या काव्याला सूक्त असे म्हणतात. हडप्पा संस्कृतीत कोणती पिके घेतली जात? त्याचं उत्तर आहे गहू, सातू, तीळ, वाटाणा, मसूर, कापूस इत्यादी पिके ही हडप्पा संस्कृतीमध्ये घेतली जात. इतिहासाची साधने म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर आहे ज्याच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो त्यालाच इतिहासाची साधने असे म्हणतात. बघा, हिमालय पर्वत. टिपा लिहा. टिपा लिहामध्ये हिमालय पर्वत याविषयी तुम्ही 4 ते 5 ओळीमध्ये हिमालय पर्वताविषयी माहिती द्यायची होती. त्यामध्ये मी ठराविक काही मुद्दे सांगतो तुम्हाला. तर हिमालय पर्वतामुळे हिंदुकुश व हिमालय भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य भिंतच त्या ठिकाणी आहे आणि या भिंतीमुळे भारतीय उपखंड आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. या पर्वतामुळे खैबर, बोलन खिंडीतून खुष्कीचा मार्ग अशा प्रकारे हे ठराविक मुद्दे या हिमालय पर्वत या टिपेमध्ये आपल्याला पाहिजे होते. त्याचबरोबर दुसरी जी टीप आहे हडप्पा संस्कृतीतील दागिने. आपण पाहिलं, व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, हडप्पा संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे दागिने उत्खननामध्ये सापडलेले आहे. सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बाजूबंद, पदरीमाळा, अंगठ्या, कंबरपट्टा असे हे अलंकार पुरुष आणि स्त्रिया हे दंडापर्यंत वापरत असत. अशा प्रकारे असे हे मुद्दे या ठिकाणी यामध्ये यायला पाहिजे. आता अथर्ववेद संहिता ही टीप आहे, ती पुस्तकामध्ये पण आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण शिकवलेलं आहे. अथर्ववेद संहिता मध्ये अथर्व ऋषीचे नाव देण्यात आले. अथर्ववेदाला दैनंदिन जीवनामध्ये महत्त्व आहे. संकट, तसेच औषधी वनस्पतीची माहिती, राज्याने राज्य कसे बनवले अशा प्रकारची ही ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे याची रचना यामध्ये आहे. ही आपली इतिहासाची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर आपण बघूया आता नागरिकशास्त्र.
नागरिकशास्त्र रिकाम्या जागा पर्याय दिलेले होते तुम्हाला. प्रत्येक गावाचा कारभार टिंबटिंब पाहते. तर प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते. दुसरा प्रश्न होता, माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंबमुळे होतो. तर पर्यायामधून आपण समाज विज्ञान चित्रकला, तर समाजामुळे हा माणसाचा विकास होतो, याचं उत्तर समाज आहे. तिसरा होतं, विविध समूहांबरोबर राहणे म्हणजे टिंबटिंब अनुभवणे होय. तर याचं उत्तर होतं सहअस्तित्व. तर खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? तर बघा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारलेले नाही, असा पुढचा प्रश्न होता. तर भाषिक व धार्मिक विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण हे तत्त्व स्वीकारलेले नाही. ग्रामसभा म्हणजे काय, असा प्रश्न होता एका वाक्यामध्ये. गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजेच एका वाक्यामध्ये याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. चौथा प्रश्न होता, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने लिहा. तर ग्रामपंचायत उत्पन्नाची साधने आहे विविध कर जमा करणे, घरपट्टी, पाणीपट्टी, जसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा निधी जो येतो त्यावर ही ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने आहे. टिपा लिहा. सरपंच हा गावाचा प्रमुख असतो. आपण यामध्ये 2-4 मुद्दे आपण टाकू शकतो. सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून होते. आता तर सरपंचाची थेट निवड होते. सरपंचाची कामे अशा पद्धतीची, आणि पंचायत समिती सभापतीपासून तर आपण आपल्या विविध त्यांची पंचायत समिती कामे यावर टीप आपण लिहू शकतो 4-5 ओळीमध्ये. अशा प्रकारे नागरिकशास्त्राचा हा पेपर आपण उत्तरासहित पाहिलेला आहे. आता भूगोलाकडे आपण वळूया. बघा, भूगोल, तर भूगोलाचे पहिला प्रश्न होता, चौथा प्रश्न भूगोलाचा आहे, रिकाम्या जागा भरा. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना टिंबटिंब असतात. तर उत्तर आहे समांतर. आफ्रिका खंडातील टिंबटिंब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते. तर नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते. पृथ्वीच्या पृष्ठभागातून, पुढचा प्रश्न होता रिकामी जागा, पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून टिंबटिंब मिळते. तर उष्णता हे उत्तर आहे. पुढचा ब प्रश्न होता, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. ताजमहल कोणत्या खंडात आहे? उत्तर आहे आशिया. पृथ्वीवर आडव्या रेषांना काय म्हणतात? तर अक्षवृत्त. रेखावृत्त कशी असतात? रेखावृत्त अर्धवर्तुळाकार उभ्या रेषा असतात. तापमान कशास म्हणतात? तापमान कक्षा दिवसभरातील कमाल आणि किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. आता पुढे बघा, चुकी बरोबर ते लिहा. बघा, चुकी बरोबर लिहिताना विद्यार्थी बऱ्याच चुका करतात. चुकीची फुली मारतात, बरोबरचं चिन्ह, असं चिन्ह नाही. चूक वाक्य लिहून किंवा क्रमांक टाकून त्याच्यासमोर चूक किंवा बरोबर जे प्रश्नपत्रिकेत शब्द दिले आहे त्या शब्दांचा उपयोग करायचा आहे. बघा, प्रश्न पहिला होता चुकी बरोबरमध्ये पहिलं वाक्य होतं, हवामान सर्व ठिकाणी सारखे असते. चुकीचं आहे. चूक. सुती कापड आपण उन्हाळ्यात वापरतो. बरोबर. भारतातून कर्कवृत्त हे महत्त्वाचे वृत्त जाते. बरोबर. पुढे जोड्या लावा. जोड्या लावामध्ये अर्थाची जोडी येते. जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल. व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश. आता बघा, थोडक्यात उत्तरे लिहा. मग थोडक्यात म्हणजे आपण 4-5 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. काय होता प्रश्न पहिला? वृत्त जाडीचे उपयोग सांगा. आता बघा, तुम्ही जर भूगोलाच्या पुस्तकामध्ये गेला तर सर्व प्रश्नपत्रिका ही भूगोलावर पुस्तकावर आधारित आहे. पुढे जोड्या लावा. जोड्या लावामध्ये अर्था. अर्थाची जोडी येते. जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल. व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश. आता बघा, थोडक्यात म्हणजे आपण 4-5 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. काय होता प्रश्न पहिला? वृत्त जाडीचे उपयोग सांगा. आता बघा, तुम्ही जर भूगोलाच्या पुस्तकामध्ये गेला तर सर्व प्रश्नपत्रिका ही भूगोलावर पुस्तकावर आधारित आहे.
आता पेज नंबर आपण 7 वर बघू शकता की वृत्तजाळीचे उपयोग त्यामध्ये दिलेले आहे की वृत्तजाळीचा उपयोग मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. त्या मुद्दे त्या ठिकाणी उत्तरामध्ये अपेक्षित होते की पृथ्वीवर अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्यामुळेच वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश आणि रेखांश यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने 2-4 मुद्दे आपण त्या ठिकाणी या उत्तरामध्ये टाकले. आता महाबळेश्वरचे तापमान थंड का आहे? तर बघा थोडक्यात उत्तरे द्या. महाबळेश्वरचे तापमान तर आपण सहज ढोबळ मनाने सांगतो की जसजसं आपण पृथ्वीपासून उंच जातो, समुद्र सपाटीपासून उंच जातो, त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल होत असतो. हा बदल महाबळेश्वर येथे सुद्धा आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याची उष्णता मिळते आणि उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हा समुद्र सपाटीपासून अक्षवृत्तीय स्थान, उंची, समुद्र साधने त्यामुळेच या ठिकाणचं हवामानामध्ये बदल होत जातो आणि त्या ठिकाणचे हवामान थंड आहे. आता हवा व हवामान यामध्ये फरक काय आहे? यामध्ये हवा आणि हवामानामध्ये फरक तर बघा पेज नंबर 19 वर आपण बघू शकता की एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभव असतो. ही स्थिती अल्पकालीन असते. आता बघा आता थंडीचे दिवस आहे तर त्या ठिकाणी आपण थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा अशा पद्धतीने हा हवा आणि हवामानामधील फरक आपण सांगू शकतो की या कालखंडात सर्वसाधारण वर्षाच्या त्याच कालखंडामध्ये आपण ऋतू अनुभवतो आणि ऋतूनुसार हे बदल घडत असतात. त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती ही निश्चित केली जाते आणि हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान अलग लक्षामध्ये म्हणजे हवामान शीत, कोरडे, उष्ण दमट किंवा उष्ण कोरडे असे राहता येईल. हा फरक आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आता बघा वृत्तजाळी पेज नंबर 7 वर दिलेली आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही जर ती काढली असतील तर ते तुम्हाला पैकी मार्क्स दिले जातील. आकृती काढल्यानंतर बरेच मुलं आकृती पेनाने काढतात. आकृती पेनाने काढायची नाही, पेन्सिलने काढायची आणि तिला नाव व्यवस्थित द्यायची आहे. बघा त्याचबरोबर महत्त्वाची वृत्ते पेज नंबर 12 वर ही आकृती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ही इतिहासाची समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र एकत्रितरित्या आपण उत्तरासहित सोडवलेली आहे. तर चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.